नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, तुमच्या घरी देखील अशा प्रकारचे लोखंडाची कढई किंवा लोखंडाचे भांडे असो किंवा त्यासोबत जर्मनचे भांडे, तर अशा प्रकारे बघा हे भांडे घासायला देखील खूप त्रास करतात आणि ह्या भांड्यांना ना गंज देखील लवकर चढतो आणि खूप लवकर हे असे भांडे खराब होतात. तर तासनतास बघा आपण घासणीने वगैरे घासत बसण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, 5 मिनिटात हे जर्मनचे भांडे, लोखंडाचे भांडे आपण चकाचक करणार आहोत. तर कोणतीही जास्त आपल्याला मेहनत करायची नाही आहे. तर 5 मिनिटात आपल्याला कशी स्वच्छ करायची हे भांडे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत बघा अशा प्रकारच्या जर्मनचा चवा देखील असेल तर बघा खूप घाण हा दिसतो आणि खूप लवकर हा तेलकट होतो आणि ह्याला देखील गंज धरतं. तर तसेच लोखंडाचे भांडे देखील तुम्ही स्वच्छ करू शकता. जरी तवा असेल तर अशा प्रकारचे काळे डाग, असे खूप सारे असे काळे डाग, तेलकट डाग असतात. तर फक्त तुम्हाला महागातली, बाजारातली कोणतीही वस्तू न आणता फक्त तुम्हाला 5 रुपयामध्ये हे भांडे स्वच्छ करायचे आहेत. चला तर मग हे भांडे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, असे काळवटलेले भांडे ठेवायला सुद्धा घरामध्ये नको वाटतात आणि त्यासोबत हे खूप खराब दिसतात. आणि जर चकाचक आपले भांडे असतील तर आपल्याला देखील खूप छान वाटतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे लोखंडाचे असो किंवा जर्मनचे भांडे असो, कोणतेही गंज चढलेले भांडे असो, तर साफ करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त साध्या जो काट्या स्पंजचा असो किंवा कोणताही असो त्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला हे भांडे तुम्हाला असे कोरडे घ्यायचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणारी कोणती, चला तर मी आता तुम्हाला सांगते. तर बघा, ही भांडे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हा पेपर घ्यायचा आहे. तर हा पेपर बघा, ह्याला पॉलिश पेपर म्हणतात किंवा सुका पेपर देखील म्हणतात. तर जवळच्या हार्डवेअरच्या दुकानमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज हे पेपर भेटून जातं. तर हा पेपर तुम्हाला जास्त काय लागणार नाही आहे. थोडासा जरी तुम्ही इतकासा जरी तुकडा घेतलात तरी देखील ह्याच्याने तुमचं काम होऊन जातं. तर बघा, कात्याची देखील आपल्याला गरज पडणार नाही. तर अशा प्रकारचे हे काम करतं. हे जो की पेपर आहे हा खूप चांगला पेपर आहे. तर बघा, सोप्या पद्धतीने तुमचे जे काही घरातले भांडे असतील, जुने पुराणे भांडे असतील किंवा जे काही आधीच्या लोकांचे असतील, कितीही गंज चढलेले भांडे असो, तुम्ही एकदम चकाचक करू शकता. चला तर माझा वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते की ह्या पेपरने आपण भांडे कसे स्वच्छ करायचे. तर बघा, ह्या पेपरचा मी थोडा छोटासा तुकडा अगोदर काढून घेणार आहे. पेपरचा छोटासा तुकडा मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो पेपर बाकीचा उरलेला आहे हा मी ठेवून देणार आहे. तर फक्त हा जो पेपर आहे तो 5 रुपयाचा पेपर आहे. तर आपल्याला बराच मोठा हा पेपर भेटून जातो. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो छोटासा तुकडा घेतलेला आहे तर फक्त तुम्हाला कढई धरून इथे हलका हलका असा इथे कात्यासारखं घासायचं आहे. तर इथे बघू शकता, तुम्हाला जास्त काही जोर वगैरे लावायची गरज नाही आहे. आणि जी काही ती घाण आहे मी तुमच्या समोरच काढून दाखवते. तर इथे बघा, आपले गंज चढलेला असेल तर काळवटपणा असेल तर अशा प्रकारे हा पॉलिश पेपरने दूर होतो. तर ही जी काही कढई असतील, भांडे असतील, आपले नव्याप्रमाणे चमकतात. तर बघा, हा जो काही काळा मैल आहे इथे, तर हा मी तुम्हाला पेपरवरती काढून दाखवते. तर बघा, तर तुम्ही बघू शकता ह्या पॉलिश पेपरने किती अशी ह्याची घाण निघलेली आहे, काळवट अशी. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही जे काही तुमच्या घरातले जर्मनचे असतील, लोखंडाचे असतील, भांडे स्वच्छ करू शकता. तर फक्त मी तुम्हाला इतकीशीच दाखवलेली आहे. तर ही कढई ठेवून अशी झालेली आहे तर खूप दिवसापासून. तर अजून देखील मी ती कढई तुम्हाला स्वच्छ करून दाखवते. तर बघा, परत ही अजून अशी काळी बुकटी निघालेली आहे. तर ही देखील काढून घेते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या पेपरने स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर बघा, तुम्ही जेव्हा घासणीने ही कढई किंवा तुमचे भांडे घासाल तर बघा, खूप चकाचक अशा प्रकारे आपले भांडे निघतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती, बघा इथे अशी काळी पावडर निघालेली आहे. म्हणजे सहसा लोखंडाच्या किंवा जर्मनचे भांडे हे जास्तीत जास्त गंज खातात. स्टीलचे काही जास्त गंज चढत नाही, पण जर्मनला आणि लोखंडाला लवकर गंज चढतो. ह्याच्याऐवजी बघा, एखाद्या घरात कुठे काही गंजला असले तरी देखील तुम्ही जो काही पॉलिश पेपर आहे त्याच्याने घासू शकता. तर बघू शकता इथे जो काही कढईचा घाण वगैरे आहे तो देखील गेलेला आहे. तर याने आपले असे भांडे छान चकाचक व्यवस्थित होतात. की इथे स्वच्छ करून झालेले आहे. त्याचनंतर हा मी तुम्हाला तवा स्वच्छ करून दाखवते. तर ही
तर तुम्ही इथे बघू शकता जी काही कढई आणि तव्यावरील घाण आहे ती अशा प्रकारे निघून जाते. आणि तव्यावरील आहे ते देखील इथे घाण काढलेले आहे. तर बघा कितीही दिवसाचे तुमचे गंजलेले भांडे तुम्ही ह्या पेपरने स्वच्छ करू शकता. तुम्ही हे जे काही आपले जर्मनचे भांडे आहेत ते घासून इतकी अशी पावडर निघालेली आहे खराब, आणि त्याच्यानंतर हा छोटासाच आपल्याला पेपरचा तुकडा वापरलेला आहे. तर बघा आता हे जे काही भांडे आहेत ना, तर हे मी स्वच्छ घासून झाल्यानंतर पेपरने, तर फक्त आपल्या कात्याने, हलक्या कात्याने ही भांडे स्वच्छ केलेली आहेत. त्यानंतर आपल्याला असे हे कोरड्या कपड्याने पुसायचे आहेत. तर बघा असे चकाचक आपले भांडे निघतात. म्हणजे पॉलिश पेपर वापरता तेव्हा तुम्हाला हाताला ग्लोव्ज वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे. काही त्यांनी तुम्हाला काही हानी वगैरे होत नाही. इतकं ते जे की पॉलिश पेपर आहे ते इतकं चांगलं काम करतं. तर बघू शकता तुम्ही इथे किती छान आपले चकाचक हे भांडे निघलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही जे काही तुमच्या घरातले जुने पुराणे भांडे असतील तर अशा प्रकारे तुम्ही त्या पॉलिश पेपरने स्वच्छ करू शकता. तर खूप छान आपल्याला हा रिझल्ट भेटतो आणि त्यासोबत तुम्हाला काही जास्त मेहनत वगैरे करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे तुमच्या घरातील तुम्ही भांडे साफ करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.